महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा धुरळा लढलो पण विकलो गेलो नाही असा सार्थ अभिमान उमेदवार निलिमा पाटील यांनी व्यक्त केला आहे। महाविकास आघाडी अधिकृत उमेदवार मालती राजेश पिंगळा, भारती विश्वास पेटकर, निलिमा संदीप पाटील, प्रकाश पंढरीनाथ म्हात्रे यांचा प्रचार जोरदार सुरू झाला आहे। यावेळी कोकण संध्याशी बातचीत करताना त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे। यामध्ये उमेदवार निलिमा पाटील यांनी त्यांच्याकडे उमेदवारी अर्ज भरल्यापासून कशा प्रकारे गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून निरनिराळ्या प्रकारे दबाव आला हेही सांगितले। मात्र मी कोणत्याही दबावाला बळी न पडता पैशांसाठी विकली गेली नाही, याचाच मला गर्व आहे। मी लढणार आणि जिंकणारच, कारण पैसा हा येत जात असतो, पण पैसे घेऊन गेलेली इज्जत आणि पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर ठेवलेला विश्वास पुन्हा भविष्यात कधीही परत येत नाही। त्यामुळे गावकऱ्यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास मी सार्थ ठरवणार असून विजयी होण्यासाठी प्रयत्न करेन। भलेही अपयश येईल, मात्र समाजामध्ये पुन्हा ताठमानेने मी निदान फिरू शकते, असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले। तसेच निवडून आल्यावर आम्ही प्रभागाचा विकास करण्याकडे अधिक लक्ष देऊ, तसेच मालमत्ता करात सूट मिळवण्यासाठी आवाज उठवू, असे सर्व उमेदवारांनी यावेळी बोलताना सांगितले। सार्वत्रिक निवडणूक 2025-26 महाविकास आघाडी, त्यामध्ये शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आम आदमी पार्टी, काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, समाजवादी पार्टी, प्रभाग क्रमांक 9 येथून अधिकृत उमेदवार म्हणून आपण बघितलं असेल तर अ मधून मालती राजेश पिंगळा, प मधून भारती विश्वास पेटकर, क मधून निलिमा संदीप पाटील आणि ड मधून प्रकाश पंढरीनाथ म्हात्रे हे निवडणुकीला सामोरे जाणार आहेत। तर ते आज आपल्या कोकण संध्या या टीम सोबत आहेत, तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, आपण निवडणुकीसाठी उभे आहात, काय सांगा? प्रभाग 9 मधून आमचे चारही सहकारी उभे आहेत आणि प्रभाग 9 हा कायमच महाविकास आघाडीचा आणि विशेषतः शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला राहिलेला आहे। ज्या पद्धतीचा प्रतिसाद गेल्या 3 दिवसाच्या प्रचारामध्ये आम्हाला मिळतोय, तर आमचा विजय हा निश्चित दिसतोय आम्हाला। ज्या पद्धतीने लोक रिस्पॉन्ड करतायत, ज्या पद्धतीने जे इश्यूज महापालिकेचे आहेत, मग तो प्रॉपर्टी टॅक्सचा असेल, पाण्याचा असेल, टेंबोड्या उडवणीसाठी आमचा एक रिलायन्सचा इश्यू आहे, हे सगळे इश्यू लोकांना अपील होत आहे, लोकांच्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे दिसतोय आणि त्याच्यामुळं ह्या महाविकास आघाडीचे जे आमचे चारही उमेदवार आहेत यांचा विजय हा दृष्टीपथात आहे असं मला वाटतं। सर, मागे जी पंचवार्षिक निवडणूक झाली होती, तर त्यावेळी जे काही आश्वासनं देण्यात आली होती, तर इथे गावामध्ये अशी काहीशी चर्चा आहे की ते पूर्ण झालेली नाही। तर आता ज्यावेळेस आपण प्रचारासाठी फिरत आहात, तर त्यावेळेस आपल्याला कुठले आश्वासनं पूर्ण करण्यासाठी लोकांकडून मागणी विशेषतः केली जात आहे? विशेष करून मागच्या पंचवार्षिकमध्ये पाण्याचं एक आश्वासन होतं, त्याच्यासाठी सातत्यानं माजी नगरसेविका प्रज्योती म्हात्रे, माझीच मिसेस होती आणि त्यांनी त्यावेळी अगदी सक्तीचे प्रयत्न केले। गावात पाणी पोचलेलं आहे, ठीक आहे। आता पनवेल महानगरपालिकेचाच पाण्याचा विषय बिकट असल्यामुळे या गावापर्यंत पोहोचण्याची थोडीशी अडचण होते, त्याच्यामुळे गावावाल्यांची थोडीशी नाराजी आहे। पण त्यासाठी खूप अगदी वेगळ्या प्रकारचा प्रयत्न मी स्वतः आणि माझ्या परिवाराने केला। त्याच्यानंतर गावामध्ये विशेष करून ज्या अमृत योजनेअंतर्गत जी पाईपलाईन आणि सिवरेज आणि ड्रेनेज लाईनचं काम, हे लाईन टाकून झालेलं आहेत, परंतु ते अजून एक्झिक्यूट झालेलं नाही आहेत। त्याच्यामध्ये सिडको ॲक्वायर्ड लँड असल्याकारणाने काही अडचणी होत्या, त्याही आता दूर झालेल्या आहेत आणि लवकरच हे संपूर्ण दोन्ही गावांमध्ये सिवरेज ड्रेनेज लाईनचं कामही पूर्णत्वाला येईल। कुठेतरी आपण बघितलं असेल तर निवडणुकीला आपण उभे आहात, प्रचाराचे चालू आहे आणि एकीकडे जर कधी आपण बघितलं तर या मधल्या गेल्या 2 ते 3 दिवसामध्ये सोशल मीडियावरती बिनविरोध निवडून आल्याबद्दल आपलं हार्दिक अभिनंदन अशा ज्या पोसेस आहेत या व्हायरल होत आहेत, तर यांच्या या पोसेस बघून आपल्याकडे म्हणजे काय त्याचं असर होतोय का? नाही, मी तर म्हणेन की लोकांना वाटतं की सुरुवातीला की हे बरं झालं, पण आम्ही ज्या पद्धतीने प्रचार करतोय मलाही याचा फटका बसला, कारण आज आमच्यासोबत 3 शिट्टी आणि एक आमच्या निलिमाताई झाडू या निशाणीवरती आहेत, आम्हालाही त्याचा फटका बसलाय। पण जनतेने याचा एक वेगळ्या पद्धतीनं आम्हाला प्रतिसाद द्यायला सुरुवात केलेली, कारण खरोखर लोकशाही जर असेल तर अशा पद्धतीचं मतदान करण्याचा मूलभूत हक्कच आमच्यापासून हिरावला जातोय की काय, अशा एक चर्चा लोकांमध्ये आहे। आणि ज्या पद्धतीनं हे बिनविरोध लोक निवडून आले, हा पैसा कुठून आला? तर मी तर लोकांना सरळ सांगतोय की पनवेल महापालिकेने जो प्रचंड प्रॉपर्टी टॅक्स, खरं तर पहिलीच पंचवार्षिक निवडणूक होती आणि पहिल्या पंचवार्षिकमध्ये इतका मोठा टॅक्सचा रेट असणं गरजेचं नव्हतं, तो हा प्रचंड पैसा त्यांनी जो कमवला, तो पैसा या खरेदी विक्रीमध्ये वापरला, जो खरं तर अपेक्षित होता की एखाद्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये होईल, रस्ते चांगले होतील, पाण्याची सुविधा होईल, गार्डन्स होतील, पण तिकडे न जाता हा खरेदी विक्रीसाठी वापरला गेला आहे। आणि हीच गोष्ट आम्ही लोकांपर्यंत पोहोचवतो आणि त्याच्यामुळे आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळतो। आणि शेतकरी कामगार पक्षाने विशेषतः यामध्ये बरं पुढाकार घेऊन याच्याविषयी काही रिट पिटिशन वगैरे सुद्धा दाखल केल्याची चर्चा रंगलेली आहे, याबद्दल काय सांगा? येस, नक्कीच।
एक उमेदवार प्रभाग 18 मधून ज्या बिनविरोध झाल्या त्या उमेदवार खरं तर आमच्या कॅम्पमध्ये होत्या. त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आम्हाला सांगितलंही तिथल्या आरोनं की बाबा ही सही माझी नाही आहे, मी फॉर्म मागे घेत नाही आहे. परंतु प्रशासनावरती केवढा दबाव हा सत्ताधाऱ्यांचा आहे ते त्या घटनेवर केला आणि त्या घटनेचा एक जाब विचारण्यासाठी आम्ही न्यायालयामध्ये गेलेलो आहोत आणि निश्चित आमचा न्यायालयावरती विश्वास आहे. म्हणजे कुठेतरी आपण निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांच्या दावणीला बांधलं गेलेलं आहे असा आपला थेट आरोप आहे. येस, नक्कीच. कारण ज्या पद्धतीनं तो निर्णय झाला, खरं तर उमेदवार इथं नव्हतेच आणि ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सांगतायत की ही सही माझी नाही आहे, मी हे केलेलंच नाही आहे, मला फॉर्मही मागे घ्यायचा नाही. तरी सुद्धा आरो जर तो रिझल्ट येतात तर किती दबावाखाली हे सगळं कार्य चालू आहे हे आपण जाणू शकतो. मॅडम, आपण बघितलं असेल आपली जी प्रचाराची रॅली चाललेली आहे, मोठ्या प्रमाणामध्ये खूप गर्दी या ठिकाणी होत आहे, तर याबद्दल काय सांगा?